आज मी तुमच्यासोबत झणझणीत चिकनचा रस्सा कसा बनवायचा ही रेसिपी शेअर करत आहे। सर्वात आधी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, अर्धा लिंबू पिळायचा आणि हे सर्व चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं। 15-20 मिनिट हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं। त्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवून पातेल्यामध्ये 4 चमचे तेल ऍड करायचं। तेल गरम झाल्यानंतर व्हिडिओत दाखवलेले खडे मसाले ऍड करायचे। 2-3 बारीक चिरलेले कांदे टाकायचे। कांदा चांगला लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। 2 चिरलेले टमाटर टाकून टमाटर सुद्धा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं। सुरुवातीला यामध्ये पाणी न टाकता पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि चिकन चांगलं पाणी सुटेपर्यंत त्यामध्ये परतून घ्यायचं। नंतर यामध्ये एक पातेलभर गरम केलेलं पाणी टाकलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची आणि चिकन चांगलं शिजवून घ्यायचं। आता चिकन शिजून होईपर्यंत एक मसाला वाटून घ्यायचा। त्यासाठी इथं मी भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण, काही खडे मसाले, कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व चांगलं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। मसाला वाटून होईपर्यंत गॅसच्या हाय फ्लेम वरती चिकन शिजलेलं आहे। हे चिकनचा आळणी तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता। आता चिकनचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवून 5 चमचे तेल ऍड करायचं। तेल गरम झाल्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं। त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा चिकनचा काळा मसाला आणि हे सर्व मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे। तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये शिजवलेलं चिकन टाकायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची आणि अशा प्रकारे झणझणीत चिकन रस्सा तयार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला फॉलो करा।